नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राजकारणामध्ये आजचा दिवस हा उद्या नसतो आणि उद्याचा दिवस हा परवाही नसतो. दर दिवशी काहीतरी वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात, त्यामुळे समीकरणं बदलतात, गणितं बदलतात. तसं आज सुद्धा एक वेगळी घडामोड घडलेली आहे आणि ती म्हणजे दोन प्रदेशाध्यक्ष एकमेकांना भेटलेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना भेटण्यासाठी गेले होते. अर्थात या भेटीमध्ये काय घडलं, त्या भेटीचा तपशील काय आहे तो अगदी समोर आलेला नाही आहे. म्हणजे या मंडळींमध्ये काय चर्चा झाली ते काही आपल्यापर्यंत आलेलं नाही आहे. पण निश्चित एक गोष्ट अगदी पक्की आहे, नक्की आहे, ती म्हणजे या दोन महत्त्वाच्या लोकांमध्ये, दोन प्रदेशाध्यक्षांमध्ये राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा हा नक्कीच असणार आहे. याचं कारण आहे कारण सध्या विलिनीकरणाच्या मुद्द्याला सगळ्यांनीच फुलस्टॉप दिलेला आहे. म्हणजे शरद पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना असं सांगितलं की आता विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आम्हाला काहीही बोलायचं नाही आहे. जर अजितदादा गटाकडनं आम्हाला जर काही प्रस्ताव आलाच तर त्यावर आम्ही विचार करू आणि मग तेव्हा काय असेल ते आम्ही ठरवू. दुसरीकडे आपण बघतोय की गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्याच्यामध्ये एक मुख्य घडामोड अशी आहे की येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाचे अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावावर आता जवळपास शिक्कामोर्तब होणार हेही पक्क झालेलं आहे. म्हणजे आता याच्यामध्ये कुणाचाही संदेह राहिला नाही आहे. ज्यांचा संदेह वाटत होता की कदाचित त्यांच्या मनामध्ये काही वेगळं असेल त्या प्रफुल्ल पटेलांनी सुद्धा आपल्याला अध्यक्ष होण्यामध्ये, राष्ट्रवादीचा अध्यक्ष होण्यामध्ये कोणताही रस नाही हे त्यांनी स्पष्ट करून टाकलं. मुद्दा आता सुरू होतो तो इथनं की जेव्हा सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची सूत्र ही खऱ्या अर्थाने जेव्हा आपल्या हाती घेतील त्याच्यानंतर विलिनीकरणाच्या मुद्द्याला सुरुवात होणार का, हा खरा मुद्दा आहे. कारण मधल्या काळामध्ये आपण बघितलं की शरद पवार हे थ्रोट इन्फेक्शनमुळे पुण्यातल्या एका रुबी हॉल क्लिनिकमध्ये ते ॲडमिटही झाले. आता त्यांना डिस्चार्जही मिळाला आणि त्याच दरम्यान शरद पवार गटाकडनं हे सांगण्यात आलं की आम्ही विलिनीकरणावर बोलणार नाही. याचं कारण असं आहे, म्हणजे अनेकांना असा प्रश्न पडला की एवढी विलिनीकरणाची चर्चा ही शरद पवार गटाकडनं अनेक नेत्यांनी केली की अजितदादांचं हे स्वप्न होतं आणि ते स्वप्न आहे, त्यामुळे विलिनीकरणावर आम्ही बोलतोय. असं बोलणारे सगळे नेते एकदम गप्प का झाले आणि शरद पवार गटाकडनं विलिनीकरणाच्या या सगळ्या चर्चांना फुलस्टॉप का मिळतोय ही चर्चा सुरू झाली. खरंच विलिनीकरण थांबलंय, ते थांबवलं गेलंय की पडद्यामागनं काही वेगळ्या गोष्टी घडतायत, याच्यावरच आज आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुख्य म्हणजे असं आहे की जेव्हा शरद पवार गटाकडनं विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू झाली तेव्हा लोकांमध्ये त्याची अशी प्रतिमा जायला लागली की शरद पवार गटालाच खूप गरज आहे अजित पवार गटामध्ये विलिनीकरण करण्याच्या बाबतीमध्ये. आणि याची कारणं अनेक सांगितली जातात. ती म्हणजे आता शरद पवार गटाकडे तेवढं संख्याबळ राहिलेलं नाही आहे, शरद पवार गट राष्ट्रवादी कमजोर झालेला आहे आणि त्यामुळे या विलिनीकरणाची एक घाई शरद पवार गटाकडनं होती आहे. आणि म्हणूनच या सगळ्या चर्चांना कुठेतरी फुलस्टॉप मिळावा किंवा या चर्चा थांबाव्यात म्हणूनच शरद पवार गटाकडनं हे सांगण्यात आलं. आता अजित पवार गटाकडनं या बाबतीमध्ये आधी कोणीच बोलत नव्हतं. म्हणजे विलिनीकरणाचा मुद्दा निघाल्यानंतर प्रत्येकजण एवढंच म्हणत होतं की ही एवढी घाई कशासाठी आहे. पण आता जर तुम्ही बघितलं तर आता अनेक लोकांची भाषा बदललेली आहे. अगदी त्यातलं प्रमुख नाव घ्यायचं झालं तर छगन भुजबळांची आत्ता काल परवामध्ये जेव्हा प्रतिक्रिया आपण बघितली पत्रकारांशी बोलताना तेव्हा छगन भुजबळ असं म्हणाले की बरोबर आहे, याच्या आधी जी झाली ती खूप घाई का होत होती हे कळत नव्हतं, पण एक आहे की थोडं स्थिर स्थावर होऊ द्या. सुनेत्रा पवार या अध्यक्षपदाचे सूत्र घेतील, त्यानंतर थोडासा एक काळ त्यांना स्थिर स्थावर होऊ द्यात
आणि मग त्यानंतर विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये जर काही मुद्दे असतील तर त्याच्यावर निश्चित चर्चा होऊ शकते. म्हणजे आता एक पाऊल हे अजित पवार गटातल्या अनेक मंडळींनी आता पुढे टाकायला सुरुवात केलेली आहे. आपल्याला असंही समजतंय की आता काल परवामध्ये सुनेत्रा पवारांनी आपल्या काही आमदारांची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी प्रत्येक आमदाराला काय वाटतं विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. आणि बहुसंख्य आमदार असे आहेत की ज्यांना या विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये ते सकारात्मक आहेत. तर त्यामुळे काही मंडळी आहेत की ज्यांचा या विलिनीकरणाला विरोध आहे आणि तो का विरोध आहे याची चर्चा यापूर्वीही बरेचदा झालेली आहे. आपण देखील आपल्या या प्राईम टाईमच्या माध्यमातून याच्यावर अनेक व्हिडिओ केलेले आहेत की ही चर्चा नेमकी कुणाला नको होती, कोण याच्यामध्ये थोडासा अडचण करता आहे किंवा कुणाला नको वाटतीये. याच्यामध्ये भाजप सुद्धा आहे. भाजपला विलिनीकरण नकोय हेही आपण आपल्या व्हिडिओमधनं सांगितलेलं आहे. जितकं म्हणून 2 राष्ट्रवादी या दुभंगलेल्या राहतील तितका फायदा हा भाजपचा होणार आहे. पण एक लक्षात घ्या की जेव्हा सुनेत्रा पवार आता अध्यक्षपदाचे सूत्र घेतील, सुनेत्रा पवार या राजकारणामध्ये जरी नवख्या असल्या तरी राजकारण त्यांनी खूप जवळनं बघितलेलं आहे आणि अजितदादांच्या रूपाने तर त्यांनी ते घरातच सगळं बघितलंय, ऐकलंय आणि काय असतात डाव प्रतिडाव राजकारण नेमकं कसं चालतं हेही सुनेत्रा पवारांना खूप चांगलं माहिती आहे. आपण सातत्याने असं म्हणत असतो की भाजप हा असा पक्ष आहे की तो आपल्या मित्र पक्षांचा आपल्या फायद्यासाठी वापर करतो आणि मग त्यानंतर जेव्हा आपली गरज संपते तेव्हा भाजप हा आपल्या मित्र पक्षांना दूर करतो, नाहीतर त्यांना कट्टुसाईज करून टाकतो. जो प्रयत्न भाजप एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये सातत्याने करताना आपल्याला दिसतो. आता याची जाणीव ही सुनेत्रा पवारांना नसावी का? याची जाणीव ही राष्ट्रवादीमध्ये जे काही एक शेवटी दिग्गज सगळे आमदार आहेत त्यांनाही नसावी का? तर ही प्रत्येकाला आहे. आणि म्हणूनच आता विलिनीकरणाच्या दृष्टीनं राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये देखील एक सकारात्मक वातावरण तयार झालेलं आहे. हे जर का विलिनीकरण झालं नाही तर अशीही एक चर्चा कालपासून परवापासून सुरू झालेली आहे की राष्ट्रवादी अजित पवार गटातले 11-12 काही आमदार आहेत की जे शरद पवार गटाकडे जाऊ इच्छुक आहेत. पण मला ती शक्यता फारच कमी वाटतीये. याचं कारण असं आहे की मुळात राष्ट्रवादी हा पक्ष जो आहे हा सत्तेपासून दूर तसा राहत नाही. एक तर तो सत्तेमध्ये तरी जातो किंवा सत्तेच्या जवळ तरी राहतो. आता इकडे राष्ट्रवादी ही राज्यामध्ये सत्तेत आहे, तिकडे केंद्रामध्ये एनडीएच्या रूपाने ती एनडीए मध्ये आहे. असं सत्तेत असताना राष्ट्रवादीचे काही आमदार हे खरंच शरद पवार गटाकडे जातील का? तर ती शक्यता कमी वाटते. पण मग ही चर्चा का सुरू झाली आहे? तर ही चर्चा यासाठी सुरू झाली आहे, एक लक्षात घ्या, आतापर्यंत जर आपण अगदी पूर्ण राष्ट्रवादीचा जर का विचार केला तर या राष्ट्रवादीमध्ये प्रमुख फक्त 2 चेहरे होते. एक शरद पवार हा चेहरा आणि दुसरा अजित पवार हा चेहरा. शरद पवार ज्याला आपण म्हणूयात ना की अजित पवार राज्याचा सगळा कारभार बघत होते, पण अंतिम निर्णय जो आहे तो शरद पवारांचा असायचा. पण तरीही राष्ट्रवादीमध्ये एक वजन होतं, ते अजितदादांचं होतं राज्यातल्या राजकारणामध्ये. मग सुप्रिया सुळे या केंद्रामध्ये खासदार आहेत, त्यांनी संसदेमध्ये त्या खूप संसद गाजवत असतात आपल्या भाषणातनं. हे सगळं जरी असलं तरी राज्यामधले सगळे दोर जे आहेत ते अजित पवारांकडे होते आणि शरद पवारांचा सल्ला घेऊन अजित पवार राज्यातलं राजकारण करत होते. अजित पवार होते तेव्हा गोष्ट वेगळी होती. अजित पवार हे एक असं व्यक्तिमत्व की म्हणजे राजकारण तर कोवळून पिलेलं आहे, कारण घरातच राजकारण आहे, त्या राजकारणातच अजित पवार मोठे झालेले आहेत. त्यातून 40 वर्षाचा राजकारणाचा अनुभव अजित पवारांच्या बरोबर आहे. अजित पवारांचं महाराष्ट्रामधलं जो काही लोकांशी 1 to 1 जो कनेक्ट आहे तो इतका अचाट आहे, इतका दांडगा आहे की आपण हे सगळं अजितदादांच्या निधनानंतर बघितलेलं आहे की जो जनसमुदाय तिथे लोटला तो काय सांगत होता, तो किती प्रमाणामध्ये अजित पवारांशी जोडला गेला होता. त्याच्यानंतर आत्ताच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमधनं आपण बघितलं एक हाती सत्ता जिल्हा परिषदेची ही लोकांनी अजित पवारांसाठी आणलेली आहे.
सहानुभूतीची लाट जरी असली आता सुनेत्रा पवारांच्या किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाजूनी, तरी तितकं प्रेम हे अजितदादांवर लोक करत होते. त्याचप्रमाणे अजितदादा राजकारण करत असताना अगदी आपल्या काकांपासून ते वेगळे झालेले असले तरी कुटुंब म्हणून अजित पवार कधीही वेगळे राहिले नाहीत किंवा शरद पवारही कधी वेगळे राहिले नाहीत. जेव्हा जेव्हा प्रसंग कुठलाही असो, आनंदाचा असो, दुःखाचा असो, कुठल्याही चिंतनाचा असो, पवार कुटुंब हे एकत्र आलेले आहेत आणि ते अनेकदा आपण बघितलेले आहेत. त्यामुळे अजित पवारांचा हा शरद पवार गटातल्या अनेक खासदारांशी असेल, आमदारांशी असेल, एक चांगला स्नेह होता. अगदी आपल्या म्हणजे शरद पवार गटातल्या आमदारांना सुद्धा निधी मिळाला पाहिजे याची दक्षता सुद्धा अजित पवारांनी घेतलेली आहे. त्यामुळे अजित पवार हे दोन्हीही राष्ट्रवादीचा एक बॅलन्स ठेवून होते. आणि मग अलीकडच्या काळामध्ये अजित पवारांना हे वाटायला लागलं की आपण वेगळे झालेलो आहोत, आता पुन्हा आपण एकत्र यावं. अगदी शशिकांत शिंदे जसं म्हणतायत की अजित पवारांना ती चूक आता सुधारायची होती, असं मी अगदी म्हणणार नाही. कारण अजित पवारांनाच हे पहिल्यापासून मत होतं की आपण सत्तेबरोबर जावं. तो प्रयोग त्यांनी अगदी 2017 पासून त्यांनी ती चर्चा केलेली आहे, 2014 पासून केलेली आहे आणि 19 मध्ये ती केलेली आहे. त्यामुळे असं काही चूक झाली आहे वगैरे असं अजित पवारांना वाटत असेल असं मला तरी वाटत नाही. पण अलीकडच्या काळामध्ये अजित पवारांना हे कळून चुकलं होतं की ज्या महापालिकेतले रिझल्ट आहेत, जे विधानसभेतले जे रिझल्ट आहेत, हे सगळे बघता दोन राष्ट्रवादी जर अशाच वेगवेगळ्या राहिल्या तर आपली ताकद विभागली जाईल, आपला मतदार विभागला जाईल. आणि म्हणून उद्या भाजप जर 2029ला स्वबळाची भाषा करत असेल तर अशा वेळेला दोन राष्ट्रवादी एकत्र येणं ही काळाची गरज ठरणार आहे. आणि हे अजित पवारांनी ओळखलं होतं. त्या दृष्टीतनं अजित पवारांचे शरद पवार गटातल्या अनेक नेत्यांशी म्हणजे महत्त्वाच्या नेत्यांशी त्यांची चर्चा चालू होती. मग त्याच्यामध्ये जयंत पाटील असतील, अमोल कोल्हे असतील, आता रोहित पवार असतील, खुद्द शरद पवारांच्या बरोबर सुद्धा अजित पवारांची ही चर्चा झालेली आहे. आणि त्यामुळे आता सत्तेत जायचं, सत्तेबरोबर राहायचं का नाही राहायचं या बाबतीतले कुठलेही तपशील हे ना अजित पवारांनी समोर आणलेले किंवा कोणतीच आत्ताही कोणी या बाबतीमध्ये बोलत नाही. मग आता ही एकदम जी चर्चा थांबलेली आहे ही का थांबली आहे? तर जे मी तुम्हाला कारण सांगितलं की एक परसेप्शन असं जायला लागलं की शरद पवार गटालाच खूप गरज आहे. बहुतेक शरद पवार रुग्णालयामध्ये असताना असं त्यांनी आपल्या महत्वाच्या नेत्यांना हे सांगितलेलं आहे की तुम्ही आता ही चर्चा थांबवा. कुठेही असं व्हायला नको की आपल्यालाच खूप गरज आहे. त्यातून सुनेत्रा पवार यांनी अध्यक्षपदाची सूत्र घेतल्यानंतर त्यांनाच हळूहळू कळू लागेल की खरंच एकत्रीकरणाची गरज आहे का, विलिनीकरणाची गरज आहे का. कारण त्यांना जेव्हा राजकारण जवळनं समजायला लागेल आणि ते त्यांनाच समजू द्यावं म्हणून आता आपण या चर्चा थांबवूयात. दुसरीकडे एक त्यातला आता सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे एप्रिलमध्ये राज्यसभेवर जे काही आता परत राज्यसभेवर कोण खासदार म्हणून जाणार, एकूण 72 जणांची या बाबतीमध्ये पुन्हा एकदा आता निवड प्रक्रिया होणार आहे. आता याच्यामध्ये महाराष्ट्रातनं 7 जण आहेत. मग त्याच्यामध्ये शरद पवार आहेत, प्रियांका चतुर्वेदी आहेत, रामदास आठवले आहेत, असे महाराष्ट्रातले एकूण 7 जण आहेत. परंतु शरद पवार हे आता पुन्हा राज्यसभेवर जाऊ शकतात का? संख्याबळाचा जर विचार केला आत्ताच्या आणि तो सुद्धा राष्ट्रवादीच्या किंवा महाविकास आघाडीच्या, तर शरद पवार जर काँग्रेसनी साथ दिली तर शरद पवार राज्यसभेवर जाऊ शकतात. पण काँग्रेस साथ देईल का? एक तर मुळामध्ये महाविकास आघाडी आता एकसंध राहिलेली आहे का? हे अनेक मुद्दे येत आहेत. त्यामुळे राज्यसभेवर शरद पवार पुन्हा जाण्याची शक्यता ही आत्ता संख्याबळानुसार जरी कमी वाटत असली तरी उद्या जर शरद पवारांनी ठरवलं तर शरद पवार कुठूनही कुठल्याही राज्यातनं ते राज्यसभेवर जाऊ शकतात अशी स्थिती आहे. पण आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की सुनेत्रा पवार आणि गेल्या या सगळ्या म्हणजे अजितदादांच्या अपघाती निधनानंतर आपण पुन्हा एकदा बघितलंय की पार्थ पवार असतील, जय पवार असतील यांचे
शरद पवारांच्या बरोबरचे काही आपण दृश्य बघितलेली आहेत की त्यांचं एकत्र येणं, पार्थ पवारांनी आजोबांचा सल्ला घेणं, इकडे सुनेत्रा पवार आणि म्हणजे सुनेत्रा पवारांना भेटायला शरद पवार स्वतः जाणं, ह्या ज्या सगळ्या घडामोडी आहेत त्या हेच सांगतायत की पडद्यामागे काहीतरी घडतंय आणि पडद्यामागे विलिनीकरणाच्या दृष्टीनं काही सकारात्मक चर्चा ही सुरू आहे की ज्या आता या मंडळींना समोर आणायच्या नाही आहेत आणि म्हणून विलिनीकरणाच्या मुद्द्याला यांनी स्थगिती दिलेली आहे, म्हणजे त्याची चर्चा करण्याला स्थगिती दिलेली आहे. पण पडद्यामागनं घडतंय. आता हे घडतंय, जे काही घडतंय हे जे काही घडतंय हे समोर कधी येईल, तर हे समोर आपल्याला मार्च पर्यंत या सगळ्या घडामोडी आपल्या समोर येतील, जेव्हा राज्यसभेवर कोण जाणार याची जेव्हा सगळी प्रक्रिया सुरू होईल, तेव्हा सुनेत्रा पवारांचा निर्णय एक राष्ट्रवादीच्या अध्यक्षा म्हणून फार महत्वाचा ठरणार आहे आणि कदाचित शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय जर सुनेत्रा पवारांनी घेतला आणि त्यासाठी अजित पवार गटाचा पाठिंबा हा जर का राष्ट्रवादीला दिला, तर विलिनीकरणाचा मार्ग हा नुसता मोकळा झाला असं आपण म्हणणार नाही, तर विलिनीकरणाच्या दृष्टीनं ही सुरुवात झाली आहे असं देखील म्हणायला एक जागा शिल्लक राहते. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर जे मी पहिल्यांदा तुम्हाला म्हटलं की आज रवींद्र चव्हाण आणि प्रफुल्ल पटेल यांची जी भेट झाली आहे, या सगळ्या पार्श्वभूमींकडे बघता विलिनीकरणावर आज निश्चित चर्चा झालेली आहे. आता भाजप याकडे आता सगळ्याकडे वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे. एक लक्षात घ्या, म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं आजचा दिवस हा उद्याचा राहत नाही. तो यासाठी की या आधी भाजप दोन राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाला विरोध करत असेलही, परंतु आज राष्ट्रवादीमधनं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना ज्या पद्धतीने ते एकटे पडत चाललेले आहेत असं जे आता चित्र आपल्याला दिसतं आहे, असं जर का झालं आणि दोन पवार म्हणजे आता सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी जर जवळ येत असेल असं जर घडलं, तर भाजपची याच्यामधली भूमिका ही खूप वेगळी राहणार आहे. आणि म्हणून मी म्हटलं की संदर्भ हे प्रत्येक घडामोडी नंतर बदलत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे विलिनीकरणाच्या बाबतीतला पुन्हा एकदा वेग जो येईल तो मार्चमध्ये, जेव्हा पुन्हा राज्यसभेवर जाण्याच्या पाठवण्याची जेव्हा वेळ येणार आहे. कारण राज्यसभेवर भाजपकडनं किमान म्हणजे भाजपने अगदी सरळ सोट आपण विचार केला तर 3 तर त्यांचे उमेदवार हे सरळ निवडून जात आहेत. 4थ्या उमेदवारासाठी भाजप प्रयत्न करेल, कारण तेवढं संख्याबळ त्यांच्याकडे उरतं आहे. त्याचप्रमाणे शिवसेना एकनाथ शिंदेंच्याकडनं एक राज्यसभेवर उमेदवार जाईल आणि इकडनं राष्ट्रवादीकडनं एक उमेदवार जाऊ शकतोय. त्यामुळे तो राष्ट्रवादीकडनं कोण जाऊ शकतं, तर तिथे शरद पवारांना जर का सुनेत्रा पवारांनी ग्रीन सिग्नल दिला, शरद पवारांना साथ दिली आणि शेवटी आपल्या कुटुंबाकडेच हे सगळं राहावं, हे जर का एक त्याच्यातला जर का भाग असेल, तर मार्चपर्यंत पुन्हा एकदा विलिनीकरणाच्या चर्चांना नक्कीच बळ मिळू शकतं असं मला वाटतं. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं सुद्धा मत काय वाटतं विलिनीकरणावर? तुम्हाला विलिनीकरण होणं दोन राष्ट्रवादींचं गरजेचं आहे, हो किंवा नाही, हेही नक्की कळवा. आणि विलिनीकरणाच्या मुद्द्यावर तुम्हाला सुद्धा काय वाटतंय ते तुमच्या कमेंट्स या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.